हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना. वेलकम बॅक टू माय चॅनल. मी कांचन स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर कसे आहे सगळे? मस्त ना, मजेतच राहा. तर आपली सकाळ नेहमी आनंदित झाली पाहिजे. आणि सकाळचं वातावरण पण किती फ्रेश असतं, शांत वाटतं. आणि थोडं आता सूर्यवरती आलेला आहे, त्यामुळे थोडं कोवळं ऊन, तर खूप छान वाटत होतं. आणि सकाळ ही नेहमी फ्रेश किंवा आनंदित झाली पाहिजे, कारण जसे आपले सकाळचे विचार असतात ना, तसाच आपला दिवस जात असतो. सो नेहमी सकाळी उठल्यानंतर पॉझिटिव्ह सुरुवात झाली पाहिजे. तर मस्त अशी सकाळची आंघोळ वगैरे झाली आणि खूप छान फ्रेश पण वाटत होतं. आणि आपल्या सकाळचं नेहमीचं रुटीन म्हणजे स्किनला मॉइश्चरायझर लावायचं, त्याच्यामुळे स्किन पण आपली खूप छान राहते. आणि खरं तर काही कामे अशी असतात की सकाळची, त्यामुळे आपला दिवस खूपच आनंद जातो. जसं की सकाळचं लवकर उठणे, मॉर्निंग वॉक किंवा सकाळची देवपूजा, हेल्दी ब्रेकफास्ट. तर खरं यामुळे दिवस आपला खूप एनर्जेटिक जात असतो. आणि आज मला सकाळची कामे पटपट आवरायची होती, जसं की देवपूजा, स्वयंपाक, नाश्ता वगैरे. कारण आता मला बटाट्याचे पापड करायचे होते. तर खरं तर हा व्हिडिओ 10-15 दिवसापूर्वीचा आहे, पण मोबाईलचा काही प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे व्हिडिओ एडिट केला होता आणि अपलोड पण करायचा बाकी होता. तर चला म्हटलं आता शूट केलाय तर आपण व्हिडिओ टाकू. आणि सकाळ सकाळी आपलं पहिलं काम म्हणजे देवपूजा. आणि काय होतं, आठवडाभर ऑफिसला जायचं, त्यामुळे सकाळचं अशी एवढी शांत अशी देवपूजा करता येत नाही, रिलॅक्समध्ये असं काम करता येत नाही. सकाळची खूप घाई गडबड असते, त्यामुळं असं देव किंवा देवघर वगैरे क्लीन करायला टाईम भेटत नाही. आणि असं मी एका व्हिडिओमध्ये वाचलं होतं की शनिवारचं आपण देव किंवा देवघर वगैरे छान असं क्लीन करू शकतो. खरं तर इथं आमच्याकडे जास्त देव नाहीत, म्हणजे कुलदैवत ही तर सगळं घरीच पूजा केली जाते. तर इथं माझ्याकडे लग्नात दिलेली कृष्णाची मूर्ती, शंकराची पिंड, नंतरनं गणेशाची मूर्ती, नंतरनं महालक्ष्मीची मूर्ती, हे सगळे देव आहेत. तर इथं एका भांड्यामध्ये ह्या सगळ्या मूर्त्या घेतल्या होत्या. त्याला मी बेसन पीठ, लिंबाचा रस, मीठ, नंतर दही हे सगळे मिक्स करून लावायचं, त्याच्यामुळे देव असं छान क्लीन होतात. मग तोपर्यंत मस्त अशी मटकीची भाजी पण शिजली होती. तर आता यांना सेकंड शिफ्ट चालू आहे, त्याच्यामुळे ह्यांना 2 टायमिंगचा टिफिन द्यायचा असतो, म्हणून सकाळ सकाळी लवकर स्वयंपाक करून घेतला होता अगोदर. कारण सकाळचा एकदा स्वयंपाक झाला ना, मग बाकीची कामं करायला अजिबात टेन्शन येत नाही, कारण नंतर भूक लागल्यानंतर मग स्वयंपाक करायची अजिबात इच्छा होत नाही. आणि आज खरं तर मला चहा प्यायला खूपच उशीर झाला होता, कारण सकाळी उठल्या अगोदर अंघोळ झाल्यानंतर मला चहा लागतो, पण आज खूपच लेट झाला होता. तर मस्त असा कडक चहा केला. एकदा ना 1 कप चहा घेतला ना, मग आपलं बाकीची कामं करायला एनर्जी येत असते. मग खरं तर दिवसाची सुरुवात चहाने नाही झाली पाहिजे, पण आपल्याला पहिल्यापासून सवय असते, त्याच्यामुळे चहाशिवाय जमत नाही मग. आणि आज मला ऑफिसला सुट्टी आहे, पण माझी आजच्या कामाची लिस्ट कालपासून तयार झालेली असते की आज मला काय काय कामं उरकायची आज आणि उद्या. कारण नंतर 8 दिवस मला टाईमच भेटत नाही कोणतीही कामं आवरायला. तर देवघरी क्लीन करायला मग आज खूप वेळ रिलॅक्समध्ये भेटतो. तर छान असं देवघरी क्लीन करून घेतलं तर आपल्याला पण छान वाटतं. घरामध्ये तर स्वच्छता असेल किंवा क्लिनिंगही झालं ना, मग आपण पण फ्रेशमध्ये राहतो मग. आणि असं आठवड्यातून एकदा देवघर क्लीन केल्यामुळे मग देवघर पण स्वच्छ राहतं आणि तेलकट वगैरे होत नाही. तर इथं मी एका रुमालाला मग थोडं लिक्विड लावून घेतलं होतं आणि थोडं कापड ओलं केलं आणि सगळं देवघर क्लीन करून घेतलं, त्याच्यामुळे मग तेलाचं डाग वगैरे राहत नाहीत किंवा हळदी कुंकू सांडलं तरी ते पण स्वच्छ होऊन जातं. तर मस्त अशी देवपूजा झाली, फुलंही वाहिली, रांगोळी पण छान अशी काढली होती. तर एकदम फ्रेश वाटत होतं आणि बघून पण भारी. आणि सध्या तरी हर्ष इथं नसल्यामुळे सगळ्या गोष्टी अशा जाग्यावर राहत होत्या. आणि त्याला कधी इथं होतं तेव्हा संध्याकाळचं म्हटलं ना हर्ष वात वगैरे लावून, तर तो पंथीच्या बाहेर कधी कधी त्याचं तेल जायचं, त्याचं लक्ष नसल्यामुळं. तर त्याला आता दररोज टिळा लावायची सवय, त्याच्यामुळे तो कुंकू वगैरे घेताना मग त्याच्याकडे कुंकूही सांडत असतं. तर त्याचं असं काही ना काही त्याचं चालूच असतं. आज मी साबुदाणा आणि बटाटा याचे पापड बनवणार होते, त्यासाठी मी सकाळी लवकर उठले होते. तर सगळी माझी कामं आवरून घेतली, स्वयंपाक, देवपूजा ही. तर इथं मी 1 किलो बटाटा घेतला होता, त्यासाठी मी पावशेर साबुदाणा घेतला होता. तर बटाटे स्वच्छ धुवून कुकरला 3-4 शिट्ट्या करून घ्यायच्या आणि छान असा मऊसूत शिजवून घ्यायचा. तर इथं मी कढईमध्ये पावशेर साबुदाणा घेतला होता, 5-6 मिनिटाचा छान असा भाजून घ्यायचा आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून त्याची छान अशी बारीक पिट्टी बनवून घ्यायची. तर इथं माझ्याकडून मोठ्या भांड्यामध्ये तर काही बारीक झालं नव्हतं, त्याच्यामुळे मी बारीक भांडं यूज केलं आणि त्याच्यामध्ये जेवढं होईल तेवढं बारीक पिट्टी करून घ्यायची. आणि नंतर इथं आपल्या पीठ चाळणीने मग चाळून घ्यायचं. तर हे वरचा सगळं मोठा कोंडा राहिलेला आहे तो बाजूला काढून अजून एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा. चाळणीमध्ये राहिलेला साबुदाणा अजून एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आणि चाळणीने चाळून घ्यायचा. तर आता हे उठले होते, त्यांची आंघोळ वगैरे झाली होती, तर हे मला म्हटले की आज पोहे बनव. बरेच दिवस झाले तर पोहेही खाल्ले होते आणि आज मला सुट्टी असते. दररोज काय होतं की ऑफिसला गेल्यानंतर मग हे एकटेच असतात, मग हे म्हणजे सकाळचा स्वयंपाक आणि संध्याकाळचा स्वयंपाक मी एकत्र बनवून जाते. तर सकाळी असं काय भाकरी चपातीशिवाय काय खाता येत नाही. तर आज मला म्हटले की छान असे कांदे पोहे बनव. तर मस्त आमच्या दोघांसाठी कांदे पोहे केले, छान असा नाश्ताही करून घेतला. आणि सुट्टी दिवशीच असा वेळ राहतो की थोड्याफार गप्पाही मारायला टाईम भेटतो. नाही तर दररोज सकाळचं लवकर उठायचं, सकाळची कामं आवरायची, दिवसभर ऑफिसला जायचं, संध्याकाळी यायचं, संध्याकाळचा स्वयंपाक, यामध्ये दिवस कसं निघून जातात ते कळतच नाही. तोपर्यंत बटाटे पण छान असे थंड झाले होते, मग ते साल काढून घ्यायचं. आणि इथं माझ्याकडे पुरण चाळ नाही, त्याच्यामुळे मी इथं पुरण आपण जसं पुरण वाटतो तसं वाटून घ्यायचं. मग तर खिसणीने आपण खिसून पण घेऊ शकतो, पण आता माझ्याकडे खिसणी नव्हती, त्याच्यामुळे मग आता म्हटलं पुरण चाळणीनेच आपण वाटून घेऊया. तर सगळे बटाटे तर मी बारीक असे वाटून घेतलं होतं. तर बघा किती छान असे बारीक झाले. नंतर मी एका मोठ्या परातीमध्ये हा बटाट्याचा खिस घेतला, त्याच्यामध्ये साबुदाण्याची पिठी टाकली, नंतर चवीपुरतं मीठ टाकलं आणि इथं मी 7-8 मिरच्या घेतल्या होत्या, त्या मिक्सरमध्ये थोड्या ओबडधोबड म्हणजे बारीक पेस्ट करून घेतली आणि त्याच्यामध्ये मिक्स केली. आणि जोपर्यंत एक जीव होत नाही तोपर्यंत हे मिक्स करत राहायचं.
तर आता तर मी पाणी वापरलं नाही, जोपर्यंत म्हणजे किती पातळ होतं त्याच्यावर मग नंतर पाणी घ्यायचं मग. तर मिक्स करत राहायचं, सगळं पीठ ही एकत्र असं एकजीव झालं पाहिजे म्हणून. तर थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये खडखडं पाणी होतं तेवढंच मी इथं यूज केलं होतं आणि थोडासा म्हणजे एकजीव करून गोळा तयार करून घेतला होता. आणि हिरवी मिरची टाकल्यामुळे, हिरवी आणि 1, 2, 3 लाल मिरच्या टाकायच्या, त्याच्यामुळे त्याला कलर खूप छान येतो पिठाला किंवा पापडाला पण. मध्ये मध्ये असे लाल कलरच्या मिरच्या तुकडे दिसतात, त्यामुळे एकदम छान वाटतात पापड. तर इथं तुम्ही हिरव्या मिरचीऐवजी लाल मिरची पावडर पण वापरू शकता. तर छान असं पीठ मळून घेतलं होतं मी हे. तर छान एकदम मऊ पण झालं होतं आणि काही अवघड वाटत नव्हतं मळायला, किंवा म्हणजे पातळ पण झालं नव्हतं आणि घट्ट पण झालं नव्हतं. तर त्या पिठाचा असा गोळा करून घ्यायचा. तर इथं मी एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि ते पाणी उकळलं की त्याच्यामध्ये हे पिठाचं पातेलं ठेवून द्यायचं. तर बघा पाणी पण उकळलं होतं, त्याच्यामध्ये हे पातेलं ठेवायचं आणि वरती असं झाकण ठेवून 10-15 मिनटासाठी छान अशी वाफ काढून घ्यायची. तर बघू शकता 10-15 मिनटांना असं पीठ छान असं वापरलं जातं किंवा फुललं जातं. तर मस्त पीठ फुगलं होतं. तर इथं आपण कच्चा साबुदाणा वापरला होता, त्याच्यामुळे आपल्याला पीठ वापरून घ्यायची गरज होती. तर इथं आपण भिजवून वगैरे घेतला नव्हता, त्याच्यामुळे त्याला वापायची गरज होती. तर नंतर हे पीठ आपण एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये किंवा परातीमध्ये घ्यायचं आणि तांब्याने छान असं स्मॅश करून घ्यायचं. तर त्याचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला होता त्याच्यामुळे. आणि कोणत्याही स्टेजला तेलाचा वापर अजिबात करायचा नाही, कारण तेल वापरल्यामुळे पापडाला एक उग्र वास येत राहतो. तर इथं माझ्याकडे पापड करायची मशीन होती, त्याच्यावरती मी सगळी पापड करून घेत होते. आणि पापड करायची मशीन असल्यामुळे पापड खूप फास्ट होतात, अजिबात वेळ लागत नव्हता आणि सगळे पापड एकसारखे झाले होते. आणि पीठ स्मॅश करताना पण एकदम व्यवस्थित केलं ना, मग त्याच्यामुळे पापडाला मग चिरा वगैरे पडत नाहीत. तर इथं मी एकदम गोळ्या करून घेतलं होतं, त्याच्यामुळे पापड पण खूप फास्ट होत होते. खूप सोप्या पद्धतीने हे पापड करता येतात, अजिबात म्हणजे अवघड वाटत नाही किंवा काही नाही. तर पटपट पापड झाले होते. तर हे पापड मग मी आता घरामध्येच केले होते, नंतर मग इथं 2-3 दिवस कडक उन्हामध्ये नंतर वाळवून घ्यायचे, त्याच्यामुळे मग पापड पण वर्षभर टिकतात मग. तर छान असे पापड करून घेतले नंतर ना. तर असं वेफर्स किंवा बटाट्याचे पापड केले असले ना, तर आपल्याला उपवासाला कधी पण तळता येतात आणि घरचं केलेलं किती आपल्याला पुरवतं, म्हणजे कधी कमी पडत नाही, त्याच्यामुळं घरी केलेलं कधी उत्तमच. तर आता हर्षी असताना तर मला त्या हर्षी मदत खूप झाली असते, त्याने मला पापड करू लागले असते, पण तो आता उन्हाळ्या सुट्टीला गावाला गेला होता. पण काही नाही, पापड खूप छान उडकत होते पटपट. तर बघा किती छान पापड झाले होते आणि एकदम सगळे एकसारखे झाले होते, एक छोटा नाही किंवा मोठा नाही. आणि पापडच्या मशीनवर खूपच फास्ट पापड होत असतात ना. मस्त असं 2-3 दिवसाचं कडक ऊन दिल्यानंतर बघू शकता किती छान पापड झाले होते आणि अजिबात चिरा वगैरे गेल्या नव्हत्या पापडाला. तर खूप छान कडक वाळले होते पापड हे. तर नंतर इथं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि छान असं पापड तळून घ्यायचं मग. तर मस्त फुलले होते पापड आणि साबुदाणा पण एकदम छान फुलला होता. तर एकदम जास्त कडक तेल करायचं नाही तर पापड मग लाल होतात मग. तर मस्त पापड झाले होते. व्हिडिओ आवडल्याला लाईक करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.